टेबल राईट केलेला आहे। मग बघूया आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघू आपला आन्सर काय येतं ते। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 645 डिवाइडेड बाय 15। ओके, हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 645 आपला डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस शीट वर ऍड करायचा आहे। ऍड केला, आपला डिवाइजर किती आहे 15। ओके, 15 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे। टेबल पण आपल्या समोर आहे। ओके, मग फर्स्ट पार्ट मध्ये किती बीट आहेत हे 60। मग 60 येतात का 15 च्या टेबल मध्ये आपण चेक करूया। तर 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60, 15 4 जा 60, 15 4 जा 60, मग 4 जा 4 आपण ऍड करतोय आणि लेस आपल्याला 60 करायचे आहे। ओके, लेस आपण 60 करूया। लेस आपण 60 केले, आता आपल्याकडे किती राहिलेले आहेत हे 40 आणि हे 5। तर 15 च्या टेबल मध्ये 45 येतात, 15 3 जा 45, 15 3 जा 3 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 45 करायचे आहे। लेस आपण 45 केले। ओके, इकडे 0 आलं, मग हे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं 43। 43 आपला आन्सर आहे। आन्सर आपल्याला राईट डाउन करायचा आहे। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लियर करूया। अबॅकस क्लियर केलं, आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून झालेलं आहे। आपण आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघू। ओके, फर्स्ट एक्झाम्पल इझी होतं, आपण खूप इझी टेक्निकने हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे। ओके, तुम्ही पण तुमच्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघा हे डिव्हिजनचे एक्झाम्पल्स, म्हणजे तुम्हाला पण डिव्हिजन शिकायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तुम्ही खूप इझिली डिव्हिजन शिकू शकता। ओके, आणि कुठलीही एक्झाम्पल असो 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिटची तुम्ही सॉल्व करू शकता। ओके, मग आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 945 डिवाइडेड बाय 15। हे आपलं एक्झाम्पल आहे। 945 आपला डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस शीट वर ऍड करायचा आहे। आपण ऍड करून घेऊ 45 आपण ऍड केलेला आहे। ओके, आपला डिवाइजर किती आहे 15। ओके, म्हणजे 15 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे। ओके, मग आपण सॉल्व करून बघूया। समोर आपला टेबल आहे। फर्स्ट पार्ट मध्ये किती बीट आहेत आपल्या 90 बीट आहेत। मग 15 च्या टेबल मध्ये 90 येतात का आपण बघूया। 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60, 15 5 जा 75, 15 6 जा 90, 15 6 जा 90, मग 6 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 90 करायचे आहे। ओके, लेस आपण 90 केले, आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत, तर हे 40 आणि हे 45 बीट राहिलेले आहे। मग 45 येतात का 15 च्या टेबल मध्ये, तर 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 3 जा 45, 3 आपण ऍड करतोय आणि लेस आपल्याला 45 करायचे आहे। लेस आपले 45 झालेले आहे, इकडे 0 आलं आपलं, हे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं 63 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लियर करूया। अबॅकस क्लियर केलं। ओके, आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 120 डिवाइडेड बाय 15। हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, इझी एक्झाम्पल आहे हे, आपण बघू डायरेक्ट डिव्हिजन होतं का ते। तर 120 आपला डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड आपल्याला
काय येतात ते. ओके, मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.